बघू शकता माझ्या तोंडात लयच पाणी यायला लागलंय. थोडस गोडपणा आतमध्ये घेऊ द्या, मग नंतर ना त्याला खायला घ्या. तेल सुटलं पाहिजे एवढं त्याला ताकद लावून थोडस वास सुटायला लागतो याचा. डब्यामध्ये मोठे 10 किलोचे तेव्हा तुझे गुलाबजामुन फुटले होते तेव्हा. त्या घरामध्ये ना गुलाबजाम कुणीच हात लावलेलं नव्हतं. बायको हा काय करते आज साडी घालून तू? आज साडी घालून मी गुलाबजाम बनवतीये. गुलाबजामुन बनवतीयस? हा. मग साडी काय बरं घातली? हातामध्ये टेस्ट येईल ना आपल्या साडी घातल्यावर. मग तू रोज साडी काय घालायला काय होतंय तुला? अहो मला रोज नाही का असं कमेंटिव्ह लागले की तू साडी घालत जा, छान दिसते साडीमध्ये. तर म्हणलं आज साडी घालून आपण गुलाबजामचे व्हिडिओ बनवावं. रोज साडी घालायची ना. हा म्हणून म्हणलं आज साडी घालून गुलाबजामचा व्हिडिओ बनवू. तर चला माझी बायको गुलाबजामुन बनवत आहे, बघू शकता. तुम्हाला याची मी रेसिपी आता शेअर करते. तर मी आता गुलाबजामचे पॅकेट आणलं होतं, मिक्स गुलाबजामचे पॅकेट हे पा. इन्स्टंट मिक्स आहे, बाकी काहीच टाकायचं नाही त्यामध्ये. केवढ्याचं पॅकेट होतं ते? 70 रुपयाचं पॅकेट आहे. 70 रुपयामध्ये म्हणतात की 40 पीस बनतील. आता बघूया किती पीस बनतात तर आपण. बघू शकता भावांना. आता माझी बायको पीठ घेतीये. फक्त पीठ घ्यायचं याच्यामध्ये आणि मी दूध गरम करून घेतलेलं आधी थोडस, म्हणजे जास्त गरमी नाही केलेलं. हे बघा दूध. याच्यात पाणी नाही टाकावं लागत का? नाही पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये. पाण्याने नाही होत की यामध्ये सगळं मिक्स आहे ना, फक्त दुधानेच मिक्स करायला लावले. आणि त्याच्यामध्ये नाही का हे लिहिलेलं पण आहे, हे पा कसं करायचंय काय करायचंय आपल्याला. तू कधी केले होते हे? मी लय वेळा केलंच, पण तुम्हाला एकदा आठवते मी दिवाळीमध्ये एकदा फर्स्ट टाइम गुलाबजाम केले होते. पण तुझे गुलाबजामुन फुटले होते तेव्हा. त्या घरामध्ये ना गुलाबजाम कुणीच हात लावलेलं नव्हतं. आणि कोणत्या भांड्यामध्ये केलं माहिती गुलाबजामचा हे रस नसतोय का, साखरचा पाक, डब्यामध्ये मोठे 10 किलोचे. तेव्हा त्या डब्यामध्ये केलं होतं. आता शिकली का ती? हा म्हणजे मी हळूहळू म्हणजे लय वेळा बनवले, त्यानंतर परफेक्ट हात बसला कसं बनायचं. पण याच्यामध्ये पाणी टाकून पण होईल ना? पाणी टाकून नाही होणार याच्यामध्ये, पाणी नाही टाकायचं. गुलाबजाम मध्ये पाणी टाकून आपण मिक्स करतो का? दूध टाकावं लागते, गोड असते ती. काय काय याला फक्त मी मिक्स आता चांगले घासून घेतले हाताने, एक जीव करून घेतलाय फक्त. त्याच्यात पाणी टाकलं तर होत नाही का ते? नाही पाणी टाकलं तर होत नाही, त्याला फक्त दूधच लागतं. ते पण एकदम मीडियम ह्याच्यावर गरम गरम पाहिजे थोडस दूध, असं नाही की एकदम थंडगार दूध टाकून देतात. आता बघा दूध टाकते माझी बायको त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय पाणी वगैरे नाही टाकायचं बरं का? पाणी वगैरे टाकायचं नाहीये याच्याला. नाही तर गुलाबजाम तुमचे कशासारखे होते? दगडासारखे. गुलाबजाम म्हणूनच नाही. आता पहा थोडस वास सुटायला लागतो याचा गुलाबजामचा. आणि दूध टाकताना पण असं टाका की हाताने अंदाजे घेऊ टाका थोडस. नाही तर लय पातळ करून घ्या. हा घ्यायचंच आहे आपल्याला, पण एवढं पण नाही. जास्त घेऊन टाकलं की मग एकदम पाणी मग काय नाही. बाहेर गुलाबजामुन एवढे महाग भेटतात, लय महाग भेटतात. आणि हे पाना 25 रुपयाला एक भेटतो. बापरे, स्वीटच्या दुकानावर स्वीटला लय महाग गुलाबजामुन भेटतात. त्याच्यापेक्षा घरीच बनवून खायचं. माझी बायको सर्व तुम्हाला सांगणार आहे कसे बनवायचे कसे नाही. काय नाहीये, गुलाबजाम बनवायची खूप सिंपल ट्रिक आहे. आता हे पिठासारखं मळून घ्यायचं याला छान एक जीवपणा. आता हे पीठ असं मळून घ्यायचंय जसं की ते पा याला हातामधनं तेल लागलं पाहिजे. हे बघू शकता. तेल न लावता तेल सुटलं पाहिजे एवढं त्याला ताकद लावून मळून घ्यायचे, म्हणजे सगळा राग काढून द्या सगळ्या घरचा याच्यावर. हे बघा फायनली मळून झालंय, कारण की तिच्या पिठाला तेल सुटतंय, कारण खूप वेळ ती मळतीये. 5-10 मिनिटं तर द्यायचे त्याला. 5-10 मिनिटं द्यायचे. हे पा एवढं दूध होतं, 10 रुपयाचं दूध सगळं मी त्यामध्ये वापरलं, एवढंच ठेवलंय. जेवढं तुम्ही छान मळसाल तेवढे तुमचे छान येतात ते गुलाबजाम, नरम आणि चांगले येतील ना. हा आणि फुटणार नाहीत, उरणार नाहीत. हा आता ह्याला आपण साईडला ठेवून देऊ आणि आता आपण वळूया आपल्या पाकाकडं. चल कढई घेतली मी पाक बनवायला, त्यामध्ये पाणी टाकून देऊ. किती तो पाक बनवणार आहे? जेवढे आपले गुलाबजाम होतील त्याच्या आकाराने बनवून घ्या. जास्तही बनवू नका, जास्त झालं की साईडला ठेवून घ्या. नाही तर मग जास्त पाणी टाकतात ना, मग ते माझ्यासाठी होतील फुटलेले बॉल सारखे. असं जास्त मोठाले पण नका करू, हा नाही तर नंतर ते आधीच लय फुगतात. ते जसं पाणी ते ऑब्झर्व करेल ना तसं ते फुगायला लागतात. पण जेवढं कमी पाणी असेल तेवढं छान लागतील. अजून ते पाणी घेतलंय, साखर घ्यायला, शुगर.
जास्त शुगर खाणार नसाल तर तुम्ही मिडियमनी बनवा. आम्हाला जास्त शुगर लागतं, आमच्या घरामध्ये कुणाला शुगर वगैरे काहीच नाही देवाच्या कृपेने. आणि असं म्हणतात की साखरेमध्ये जे घाण असतं ना ते दूध टाकायचं त्याच्यामध्ये, की साखर मधलं घाण सगळं वरती येते, जे करून त्याला आपण काढून घेता येईल चम्मचने आपल्या. हे बघा थोडस दूध टाकायचं म्हणजे घाण बाहेर येईल सगळं साखरेमध्ये ना. आता आपण साखरेचा पाक तयार होईपर्यंत गोळ्या बनवायला घेऊ. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, जर दूध टाकल्यानंतर साखरेवर एक घाण येणारे म्हणून. हे पाशी येते ती घाण. म्हणजे साखरेमध्ये दूध टाकल्यावर ही सगळी घाण निघून जाते का? हा, आपल्याला एकदम स्वच्छ पाक भेटू शकते खायला. मग आपल्याला म्हणजे जेव्हा साखरेचा पाक बनवायला टाकतो तेव्हा थोडस दूध टाकायचं, म्हणजे सगळी घाण निघून बाहेर येते. मलाही माहित नव्हतं, पण मला कोणते सांगितलं होतं की असं टाकावं लागतं म्हणून दूध. म्हणून तर बघू शकता तिने सगळी घाण काढून टाकली. मग एकदम मस्त आपला पाक एकदम स्वच्छ रेडी होऊन जाईल. आता इकडे पण मी पीठ पळून ठेवलं होतं ना, ते 5 ते 10 मिनिटं त्याला आपण सोडून दिलं होतं. हे बघा चांगलं मुरून घ्यावं सध्या. फायनली ते पीठ मळून घेतलं होतं 5-10 मिनिटासाठी. हा, आता काय नाही, आता पाक आपला बनवून रेडी झालाय. तर दुसरीकडे आपण आता गोल गोल आकाराचे मस्त गुलाबजाम बनवूया. आता चल, आता ती गुलाबजामुन बनवतीये मस्त पैकी. काय नाही, जास्त असं एवढं पीठ घेऊन तर कधी नाही बनवायचे. त्यामध्येच आपल्याला हे पाक किती घेतलंय पीठ मी, एवढंच फक्त. छोटे छोटे गोळे हा. बनवायचे. त्याला जास्त दाब द्यायचा आहे, जास्त दाबी नाही देऊ आणि कमी नाही देऊ. एवढ्या आवाजामध्ये बघू शकतो. हे बघ. हा, असे छोटे छोटे गोल गोळे करून असे घ्यायचे. छोटे 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 गोल गोल गोले करून घ्यायचे. आता आपण नंतर लय फुकता ना ते. नंतर ना काय, आता हे तेलामध्ये निघले ह्याच्यामध्ये टाकले का लगेच खाऊ शकता लगेच का? लगेच नाही खाऊ शकत. त्याला म्हणजे 1.5 तास लय झाले. म्हणजे घरी जर पाहुणे येत असेल तुमच्या, तर मग तुम्ही 1-1.5 तास आधीच बनवा, तर मग त्यांना मस्त मस्त फुललेले खायला भेटते. हे पाहिजे पाक पण आपला मस्त फुटून आता शिजायला लागायचा. आता जरा बंद करून देऊ आपण, जास्त शिजला तर मी छान नाही वाटत. बघू शकता असे सर्व गोळे बनवून घ्यायचे. आमचा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट ते फ्राय करताना दाखवूया. हे बघा असे गोळे बनवून घ्यायचे. तुम्ही पण बनवा असे. हो. हे बघू शकता भावांनो आणि बहिणींनो, हे माझ्या बायकोने इथे ऑलरेडी गोळे बनवून ठेवले होते आणि इथं फ्रायला पण टाकले. ते बघू शकता. हे बघा गुलाबजामुन बरोबर दिसतायत का नाही, तरी पण तुझे फाटलेत. काय वाटतं? थोडेसे क्रॅक होणारच ना, असं थोडी ना गुलाबजाम की परफेक्ट बनतील एकदम. पण स्वीटचे क्रॅक होत नाहीत असे. काय माहिती त्यांचं काम क्रॅक होत नाही, पण माझे असे होत नाही. हे बघा असे क्रॅक झालेले आहेत, तरी पण बनवती येते. तिला काय एवढं परफेक्ट येत नाहीये, तरी पण तुम्हाला तिने रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही पण ट्राय करा, कारण खायला एकदम छान लागतं. मस्त लागतं. आता पण क्रॅक झाला, आपण तोंडात घातल्यावर क्रॅक होणारच आहे ना तसं. पण माझं म्हणणं असं आहे की आता पाकामध्ये सोडले ना आपण 1.5 तासानंतर पाकाला किती मस्त लागणार आपली खायला गेल्या तोंडात क्रॅक होत नाहीत. ते सगळ्यांची बनवायची पद्धत वेगवेगळी राहते, असते. कारण की हिच्यामध्ये हातामध्ये ताकद नाही म्हणून ते क्रॅक झालेत मला असं वाटतंय. असं पण असू शकतात. आता याला ना कच्चं न राहू देता आपल्याला आतमधून पण शिजावं तेवढे आपण फ्राय करून घ्यायचे त्याला. आणि फ्राय करून झाले की काढून घ्यायचे ते. हे बघू हो. शकता. आणि हे पाक रेडी आहे, त्यामध्ये आपण टाकून द्यायचं. चला तर आपण आता पटापटा फ्राय करून घेऊ. बघू शकता फायनली आणि आपले आपलं- फ्राय करून झालेले आहेत. आणि आता माझी बायको ते पाक आमचे टाकते. थोडस गरम असल्यावर टाकून द्यायचं. पाक जास्त गार असल्यावर नाही टाकायचे, थोडं गरम राहू द्या. हे पहा बघा पाकामध्ये टाकलेत आणि परफेक्ट असे गुलाबजामुन दिसत आहेत ते. आता आपण याला आताच खाता नाही येणार, कारण की आता त्याला थोडस ऑब्झर्व व्हायला थोडं टाइम लागेल. 1.5 तासानंतर आपण त्याला खायला घेऊ शकतो. आता ते चांगले पकतात. आणि हे बघा अजून इथं हे ओपन राहिलेत. पण आता याला नाही का आपण लगेच खाऊ नका, थोडस टाइम द्या. थोडस गोडपणा आतमध्ये घेऊ द्या, मग नंतर ना त्याला खायला घ्या. एवढी आपली रेसिपी बनवून झालेली आहे. तर बायको एकटी एकटी खायला लागली काय आता? हे पहा आता बनवून एकदम मस्त रेडी झाले बरं आपलं गुलाबजाम. हे पहा मी काढून घेतलं साईडला, तुम्हाला फोडून दाखवते कशी ऑब्झर्व झाले. फोडून नाही, खाऊन दाखव. हे पहा खाऊन दाखव. हे बघू शकता फायनली माझ्या तोंडात लयच पाणी यायला लागलंय. खूप मस्त झालेले, खूप मस्त, एक नंबर झाले. एक नंबर. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसे बनतात तुमच्या हाताने पण गुलाबजाम. हे मला बघू तर खूप शकता. आवडलेले.